बहुत करुणी कौरव, हे आतुर दुस्वभाव, वांटी वावीण हाव, बांधिती झुंजी. कौरव वीर दृष्ट स्वभावाचे असून युद्धासाठी उतावळे झाले आहेत. त्यांच्या राज्यात सुबत्ता असतानाही ते निष्कारण युद्धाची इच्छा करतात. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नभती, हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. त्यांना युद्धाची आवड तर आहे, परंतु संग्रामामध्ये लागणारे धैर्य त्यांच्याजवळ नाही, इतके बोलून संजय पुढे म्हणाला. संजय उवाच. एव मुक्त्यो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उत्कृष्ट असलेला तो रथ उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्, उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म, द्रोण आणि इतर राजांच्या समोर रथ उभा करून श्रीकृष्ण म्हणाले, या युद्धासाठी एकत्र जमलेल्या कौरवांना बघ. तत्रापश्चात् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यात उभे असलेले आपले काका, आजे, आचार्य, मामे भाऊ, पुत्र, नातू तसेच मित्र, सासरे आणि स्नेही पाहिले.